नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय नांदगड फॅमिली न्यूज. तर आमची जसं मी म्हणाले होते की आमची ट्रिप आहे एक प्लॅन्ड आणि ही 3 दिवसाची 4 दिवस 3 रात्रींची अशी ट्रिप सुरू झालेली आहे आणि आता सकाळचे 7:20 झालेले आहेत. आम्ही ट्रेन घेऊन आता आमच्या डेस्टिनेशनकडे निघालेलो आहे. 2-3 ट्रान्सफर्स घेऊन आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला आम्ही पोहोचणार आहोत. तर ओव्हरऑल जर्नी 5-6 तासाची आहे आणि आता सगळे आम्ही सेटल झालो आहे ट्रेनमध्ये. आता नाश्ता वगैरे करू आणि नंतर तुम्हाला भेटते. तर नाश्त्यासाठी पालकचे पराठे घेतलेले आहेत आणि हे असे भरपूर पराठे करून आणलेले आहेत आणि याच्यात जेवण आणि चहा आहे. तर हे हातात घेतो आपण, त्यांना पास करून घेतो. तर समज आता नेहमीप्रमाणे फायनली आम्ही स्वित्झर्लंडमध्ये पोहोचलेलो आहोत. तर आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे राईन फॉल्स. तर मागच्या वेळी आम्ही इथे आलेलो होतो, तर आता या सगळ्यांना घेऊन आलो आहे आणि राईन फॉल्समध्ये जी बोट राईड असते ती यांच्यासाठी प्लॅन केलेली आहे. तर आता आम्ही जस्ट बसमधून उतरून थोडा रेस्ट घेतोय आणि मग आम्ही खाली जाऊ राईन फॉल्सकडे. आता आम्ही दुपारची वेळ झाली आहे, जेवणाची वेळ. राईन फॉल्सला येऊन पोचलोय. पहिलं आम्ही जेवण करून मग आता बोट राईडला जाणार आहे आणि जेवणात पालक पराठे आणि मसाले भात आणलेले आहे.
नंबर वाटला आणि भरपूर मजा आली. पॉईंट आणि आल्यासारखं वाटलं चांगलं. वॉटर फ्लाईट पॉईंट बघण्यासारखाच आणि एक्सपिरियन्स. वॉटर फॉलचं तर काय बोलायलाच नको. त्यांनी आम्हाला डेअरिंगच दाखवली बोटवाले. मी आता एकदा जाऊन आलेले आणि मला डेअरिंग करायला लागते दरवेळी, तर ह्यावेळी नाही केली. तर मी पण छान 15-20 मिनिट एक जर्मन आजी भेटलेल्या, सध्या ऑस्ट्रियामध्ये असतात, तर त्या आलेल्या होत्या फिरायला. त्यांच्याशी गप्पा मारत बसले होते. मग मी सामानाचे रक्षण करत करत. एकदम रोमांचकारी आणि अविस्मरणीय अनुभव. आधी असं वाटलं पण खूप भारी. आणि त्यांची एक टेक्निक खूप छान आहे की त्यांनी आधी बाजूबाजूनी फिरून नंतर एकदम त्या फॉलच्या जवळ नेलं. एक नंबर अनुभव. खूप छान वाटलं. घाबरलीस का तू? नाही आम्ही नाही घाबरलो. कुणी घाबरली नाही. घाबरलं तर त्यांनी पहिलं काढून टाकलं होतं. पहिल्या झटक्यात त्यांनी घाबरण्याचं जे प्रॉब्लेम होते ते सगळे सॉल्व्ह केले. नंतर सेकंडला जे त्यांनी नेलं ते असं वाटलं की आता आपण भागामध्ये त्या ह्याच्यामध्ये मस्त वाटलं. तिथं गेल्यानंतर आता आम्ही सगळ्यांना घरी सोडले. घरी म्हणजे आम्ही हॉटेलवरती आता सगळ्यांना रेस्ट करायला सोडलेलं आहे. आम्ही पण जाऊन सगळं चेक केलं, चेक इन वगैरे केलं, कारण हे सर्व्हिस अपार्टमेंट होतं आहे आणि त्यामुळे सेल्फ चेक इन वगैरे अशा गोष्टी असतात. तिथे कुणीही नसतं आपल्याला गाईड करायला. काय प्रॉब्लेम आला तर मग तिथे नंबर दिलेला असतो, तिथे कॉल करू शकतो किंवा मेल वगैरे थ्रू गोष्टी होतात. पण कामगार कोणी दिसणार नाही तुम्हाला तिथे, तर सगळं स्वतः करायचं. मग ते सगळं आम्ही केलं. 3 वेगळ्या रूम आहेत, त्या सेटअप केल्या, सगळ्या गोष्टी चालू केल्या, इलेक्ट्रिसिटी वगैरे. आणि जेवणाची तयारीसाठी काही गोष्टी आणण्यासाठी सुपर मार्केटला चालली. इथं अपार्टमेंटच्या जवळच लिडल म्हणून एक जर्मन सुपर मार्केट आहे. मग तिथे चाललेलो आहोत. तर अपार्टमेंटचा व्हिडिओ सेपरेटच करते मी. सगळं आत्तापर्यंत आम्ही जे काही डेस्टिनेशन्स बघणार आणि जिथे जिथे राहणार ते सगळ्याचं मिळून एकच आम्ही होम टूर नाही, हॉटेल रूम टूर हे लागेल मला. तर मी आता हळूहळू स्वयंपाक करून घेते कारण 8 वाजलेले आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ग्रोसरी घेऊन आले आणि काही गोष्टी घरूनच घेऊन आलो होतो आम्ही, जसं की चहा साखर, म्हणजे सगळेच घेऊन येतात असं काय मी काय वेगळं नाही केलं. पण मी हे मसाले, मीठ, चहा साखर, त्यानंतर आपलं 1-2 सूपची पाकिटं, सोयाबीन, बेसन पीठ आणत्या होते, अशा गोष्टी घेऊन आले होते. आता आम्ही दूध, ब्रेड, अंडी अशा गोष्टी आणल्या. आणि जे नॉनव्हेज खात नाहीत म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांसाठी मिक्स व्हेजची एक भाजी आणली आहे. तर ही अशी ती भाजी बनवती मी. मसाले त्यांची आता ही भाजी होत आली आहे. आणि कधीतरी मी मागे पण सांगितलेलं की आम्ही हे असं रॅप्स आणून त्याचं बनवतो. तर हे काइंड ऑफ चपातीसारखंच असतं. खरं तर हे रॅप बनवतात ह्याचं, पण फ्राय करून तेलावर किंवा तुपावर तरी छान लागतं. आणि हे काही घरून बिस्किट्स वगैरे घेऊन आलेलो आम्ही, टोस्ट. तर असं बरंच काय काय खाऊ आहे. इकडं अंडे उकडायला लावले कारण आज आमच्यासाठी म्हणजे जे खातात त्यांच्यासाठी हे आहे अंडा मसाला. असं छान असं जेवण करणार आहे. त्या लोकांना सगळ्यांना रेस्ट करायला पाठवलं, चौघांना. मी कुकिंग करून घेते आणि मग आम्ही आता सगळे छान बसून जेवण करू.